नमस्कार मित्रांनो, मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. तर असे युवा अभियंते इंजिनियर लव पाटील सर आपल्या सर्वांच्या समोर आहेत. लव सर, तुमचं मनापासून स्वागत आहे या प्लॅटफॉर्मवरती. थँक्यू सर. येस. लव सरांनी 2014 मध्ये नांदेड येथून डिप्लोमा पूर्ण केला आहे आणि 2017 मध्ये नाशिक येथून डिग्री पूर्ण केली. 7 वर्षाच्या या अनुभवामध्ये सरांनी 200 पेक्षाही जास्त प्रोजेक्ट्स पूर्ण केली आहेत आणि सध्या सरांची 35 प्रोजेक्ट सुरू आहेत. तर हा यशस्वी प्रवास, हा अनुभव आतापर्यंतचा तुमचा कसा होता सर, प्लीज सांगायचं. सर, सुरुवातीच्या काळात जेव्हा आपली इंजिनिअरिंग झाली त्यावेळेस अनएम्प्लॉयड मीन्स जॉब करण्यासाठी पहिलं प्राधान्य दिलं. का तर वर्क एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वाचा आहे किंवा साईट इंडिपेंडेंटली एक्झिक्युशन करता आली पाहिजे. याच्यासाठी प्रॅक्टिकल कुठं कॉलेजमध्ये ना तेवढा एक्सपिरियन्स नाही भेटत, फक्त एक नॉर्मल साईट व्हिजिट असतात. त्यापेक्षा जेव्हा कॉलेज संपल्यानंतर एक आपल्यापाशी पर्याय असतो की आपण जर प्रायव्हेटमध्ये किंवा बिल्डरशिप किंवा इकडल्याच फील्डमध्ये काम करायचं असेल तर पहिले एज्युकेशन वर्क शिकून घेतलं पाहिजे. त्यासाठी एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असतो. बरोबर. क्लायंटला पुढे चालून जर मला हीच कामं करायची असल्यामुळे मी एक्सपिरियन्सवर खूप भर दिला. त्यामुळे मी पुण्यामध्ये एक M3 कन्स्ट्रक्शन नावाची एक PMC होती, ती जॉईन केली. ती M3 कन्स्ट्रक्शनमध्ये खूप काही शिकायला भेटलं, जे की इंडिपेंडेंटली साईट हँडल करता आल्या. तिथूनच एक कॉन्फिडन्स म्हणा की या फील्डमध्ये मी काम करू शकतो. तिथूनच एक नवीन जागरूकता झाली की आपण या फील्डमध्ये सक्सेस होऊ शकतो, काम करू शकतो. तिथून आम्ही या कामाची सुरुवात केली. त्यानंतर 2018 मिडच्या दरम्यान नांदेडमध्ये इकडे येऊन आपले स्वतःचं काय करता येईल या हिशोबाने मग इथं ना लोकलला कुठली आपली मार्केट डायरेक्ट मी ऑफिस टाकून बसला असतं तर माझ्याकडे कोणी क्लायंट खूप कमी आले असते. त्यामुळे माझा हा पूर्ण नेटवर्क हा पुणेमध्ये असल्यामुळे मी परत नांदेडमध्ये इथं माझे 2 ते 3 वर्ष इथं जॉब केला मी. तर मार्केटमधले मेन प्लेअरची ओळख झाल्यामुळं जी नंतर ऑफिस केल्यानंतर जे मला फायदा झाला तिथूनच एक मेन ग्रीप भेटली. डायरेक्ट ऑफिस टाकून बसला असला तर नाही झालं असतं तेवढी ग्रीप, कारण की मार्केटमधल्या काम करणाऱ्या कन्स्ट्रक्शन सेक्टरच्या लोकांचं पर्यंत मी पोहोचलेलो होतो. त्यानंतर वर्क करण्यासाठी किंवा इझिली ॲसेसेबल सगळ्या माझ्याकडे टीम होत्या. त्यानंतर मग प्रोजेक्ट चालू व्हायला ग्रीप भेटली. असंच जर्नी आजपर्यंत चालू आहे. आता त्याच दिवशी अजूनही मार्केट आहे चांगलं. त्यानंतर गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट केले कन्सल्टन्सी म्हणून खूप. नांदेडमध्ये PWD डिव्हिजन बिल्डिंग असेल नांदेडची किंवा भोकरची डिव्हिजन बिल्डिंग असेल, असे 2 एक 11 CRची होती आणि एक 7 CRची, अशा 2 बिल्डिंग कन्स्ट्रक्शन केल्या नांदेडमध्ये. त्यानंतर प्रायव्हेटमध्ये आपले चालूच आहेत विथ मटेरियल आणि डेव्हलप करणे साईट. वा, बढिया. तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत सर, सांगायचे. सर, माझे प्रेरणास्थान हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्याकडे बघून दिवसाच्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांच्याकडे ऊर्जा घेऊनच कामाची सुरुवात करतो. येस सर, ती एक वेगळी शक्ती असते. आणि आई वडील आपले शेतकरी असल्यामुळे त्यांचे एक दुःख आपल्याला पिढ्या चालू असलेले शेतकरी वर्गाचं नक्की आपल्याला पुढे चालून पुढची येणारी पिढी ही शेतकरी वर्ग असली पाहिजे. पण त्यांच्यातून जे आता वातावरणात बदल होत आहे ते पुढच्या पिढीला नक्कीच शेतीवर तेवढं डिपेंडंट नाही राहू शकत. बरोबर. त्यामुळे एक नव्या युगाची प्रवास करायची आहे. त्यामुळे ते एक प्रेरणास्थान आहेत. ठीक आहे सर, नवीन आयडियाज आणि टेक्नॉलॉजीचा कशा प्रकारे लाभ होऊ शकतो कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये. सर, या स्टेटसला किंवा या जनरेशनला एक काहीतरी नवीन कन्सेप्ट दिलं तर त्यांना अट्रॅक्ट करू शकतोय आम्ही. जर नवीन कन्सेप्ट देण्यात गेलो तर ते काय अट्रॅक्ट होत नाही. जे रेग्युलर बॉक्स आहे त्याच्या बियॉन्ड गेलं तरच क्लायंट आमच्याकडे येत आहे. तर त्या विचारानंच नवीन कन्सेप्ट आला, नवीन पद्धती आल्या कामाच्या, म्हणजे नवीन स्किल लेबर आले. याचं इम्प्लिमेंटेशन करणं महत्त्वाचं असतं. न्यू डिझाईन असेल तर, न्यू कन्सेप्ट असेल तर, ॲस्थेटिकल व्ह्यू असेल प्रोजेक्टला तर त्या विचाराने प्रत्येक लेबर्सला पण ट्रेनिंग द्यावं लागतं की किंवा टाईम टू टाईम वॉच केलं तर ते प्रोजेक्ट एक्झिक्युशन प्रॉपर होतं. किंवा नवीन येणाऱ्या पद्धती आहेत कामाच्या, जसे की आता रेग्युलर मॅन्युअली पद्धत आहे प्लास्टर करणं, मशिनरी पण आहेत प्लास्टर, जे की इंडियामध्ये अजून आले नाहीत पण गरज आहे, जी की स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शनसाठी. सध्याला कलरिंगचं वर्क असेल त्याला पण मशिनरी आहेत कलरिंग वर्क करण्यासाठी. पण अजूनही फील्डवर इथपर्यंत इनोव्हेशन आलं नाही जे पाहिजे, जे की स्पीड कन्स्ट्रक्शन पाहिजे. सध्याच्या जनरेशनकडे कोणाकडे टाईम नाही, त्या
टाइम पण खूप कमी आहे, त्यांना प्रोजेक्ट पण लवकर पाहिजे, तर ह्या इम्प्लिमेंटेशनसाठी खूप गरजेचं आहेत. नवीन नवीन इनोव्हेशन ज्या टेक्निक आलेल्या आहेत त्या मशिनरींची खूप गरज आहे आजच्या काळाला. नक्कीच नक्कीच. सर, अनस्किल्ड पर्सन ज्याला म्हणू आपण, ज्यांना अकुशल कामगार असं म्हणतात, राईट राईट. तर अशा कामगारांना सोबत ठेवून काम करणं किती धोकादायक आहे असं वाटतं तुम्हाला? आता जे क्लायंटची रिक्वायरमेंट आहे किंवा ऑफिसमध्ये बसून जे आपण ठरवतो की हा प्रोजेक्ट असा झाला पाहिजे आणि माझं हे टार्गेट असते की ते प्रोजेक्ट तसाच कंप्लीट झाला पाहिजे जे ऑफिसमध्ये ठरले. बट जर अकुशल असेल, काम करणारे लोक जर टेक्निकल नसतील, स्ट्रॉंग किंवा अनस्किल्ड लेबर असतील, त्यांचा इफेक्ट काय होतो, एकतर इंजिनियरची बी एनर्जी लॉस होते, ओनर घरमालक किंवा ओनर त्यांची पण एनर्जी, त्यांचं मटेरियल, त्यांचं मॅनपॉवर, त्यांचे पैसे पण वाया जातात. कशामुळे तर ते वारंवार करणाऱ्या चुका, जे की इंजिनियरनं सांगितल्यानंतर पण त्या एक्झिक्युशन, इंजिनियर काय असतो एक परफेक्ट प्लॅनिंग करून ते सांगत असतो, पण ते जर चुका करत असतील तर आपली परफेक्ट येणाऱ्या काळात ते प्रॉपर आपलं एक्झिक्युशन नाही होणार. मग त्यासाठी त्या लेबरला कंटिन्यू वॉच ठेवावं लागतं. त्याच्याऐवजी जर स्किल लेबर वापरलो आपण तर टाइम कमी होतो आपला कन्स्ट्रक्शनचा, रिपिटेशन वर्क लागत नाही, मॅन पॉवर, हे बऱ्याच गोष्टी लवकर होतात. आणि या अनस्किल लेबरमुळं आपलं त्यांना फक्त काम करून माहीत असतं, बरोबर, त्याच्या मागचा कन्सेप्ट माहीत नसतो. म्हणजे उदाहरणार्थ की आपल्याला जर 1 MQ कॉन्क्रीटला जर 7 बॅग लागतील M20ला, तर त्यांच्याकडनं एक तर 5 जातील किंवा 10 जातील किंवा 8-9 जातील, एक तर एक्स्ट्रा जातात. एक्स्ट्रा झालं म्हणजे घरमालकाचंच पेमेंट एक्स्ट्रा गेलं नाही किंवा कन्स्ट्रक्शन ओनरचंच एक्स्ट्रा पेमेंट गेलं नाही, त्या देशाचं बी एक्स्ट्रा पेमेंट गेलं, देशाचं बी लॉस झाला त्याच्यामध्ये. एक बॅग एक्स्ट्रा जाणं म्हणजे आपण जर जेवण करताना एक भाकर आपली भूक आहे एका चपातीची, तर एक आपण त्याच्या आपलं पोट भरल्यानंतर एक कोरभर पण आगाव खाऊ शकत नाही. तसंच कन्स्ट्रक्शन मध्ये आपली भूक आहे 7 बॅग to 8 बॅगच्या मध्ये असलं पाहिजे M20ला, तर आपण तिथे 9 टाकतोय म्हणजे त्याचं काय जास्त होऊन काही कामच नाही. असं एक अनस्किल लेबरमुळं लॉस होतो प्रत्येक याच्यामध्ये. सर, कन्स्ट्रक्शन करताना रचना आणि आराखडा, ज्याला डिझाईन आणि लेआउट म्हणू आपण, तर तो किती महत्त्वाचा असतो? सर, आता ह्या येणाऱ्या जनरेशनसाठी जे आहे ते आजपर्यंत मागचं काय होतं ते बऱ्यापैकी लोक इंजिनियरचं महत्त्व जाणून नव्हते, पण ते आज कम्पॅरेटिव्हली प्रत्येक भागामध्ये इंजिनियर आहेत, त्यांचा आज हा परिपूर्ण यूज घेणं हे कन्स्ट्रक्शन ओनर किंवा घरमालकाची पूर्ण जिम्मेदारी आहे की तुम्ही डायरेक्टली कोणाच्याही म्हणण्यानुसार न करता एक्झिक्युशन प्रॉपर हे करण्यासाठी, तुमच्या पैशाची बचत होण्यासाठी, प्रॉपर घराची प्लॅनिंग होण्यासाठी, ह्याच्यासाठी इंजिनियर खूपच गरजेचं आहे. तर इंजिनियर असल्यामुळे आपलं घराची ही सिक्युरिटी कम्प्लीट इंजिनियरकडे आहे. तुम्ही जर एखाद्या घराला लावताय 10 लाख रुपये, तर ते 10 लाख रुपयाची सिक्युरिटी काय आहे, ते सिक्युरिटी काय आहे. जर तुमच्याकडे इंजिनियर नसेल तर त्याची सिक्युरिटी काय, त्याची टाइम ड्युरेबिलिटी काय, त्याचं प्रोजेक्टचा लास्ट टाइम काय, हे काहीच माहीत नसते. जर या 10 लाखाची सिक्युरिटी म्हणजे इंजिनियरच, करेक्ट, कम्प्लीट त्याने त्याचं प्रोजेक्ट सुपरविजन केलं तर त्या कम्प्लीट त्या पैशाची एक प्रकारची सिक्युरिटी आहे. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. सर, बांधकामासाठी साहित्य जेव्हा निवडायला जाता तुम्ही, तेव्हा कुठल्या प्रकारची काळजी घेत असता? साहित्य निवडायला जाताना, बांधकाम करताना सर्वप्रथम हे सँड असेल, सँडमध्ये सॉइल मिक्स झालं नाही पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. रिव्हर सँड आहे इथं, त्याऐवजी रॅदर दॅन रिव्हर सँड क्रश सँड बी यूज केली पाहिजे, जे की स्ट्रेंथ जास्त येते आर्टिफिशियल सँड असल्यामुळे. त्यानंतर सेकंड एक आहे ॲग्रिगेट आहे, जे की इरेग्युलर शेप नाही ट्रँग्युलर शेपमध्ये असायला पाहिजे, बरोबर. त्यानंतर सिमेंट असेल ते पण OPC किंवा PPCB आहे आजच्या OPCB यूज केलं पाहिजे. त्यानंतर स्टील पण आहे, जे की त्याचा ग्रेड 550D वरती पाहिजे, TMT स्टील पाहिजे, ह्या गोष्टी वापरल्या पाहिजेत. आणि प्रत्येक गोष्टीचं जर स्ट्रेंथ चेक करायची असेल तर साईटवर बी स्ट्रेंथ चेक करू शकता आपण, क्यूब आणून इकडे लॅबला टेस्ट करून त्यानंतर कन्स्ट्रक्शन करू शकता आपण, मटेरियल वापरू शकता. काळजी घेतली पाहिजे प्रत्येक कोणाला बिफोर स्टार्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन. बरोबर आहे, बरोबर. आणि सळईची निवड करताना कुठल्या गुणवैशिष्ट्यांना प्राधान्य दिलं पाहिजे? सळई निवड करताना TMT असायला पाहिजे, त्याचं ग्रेड हायर असलं पाहिजे 550D. त्यानंतर त्यांना
त्यांना ग्रीप असली पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डक्टिलिटी आहे का, इलेस्टिसिटी पाहिजे, जे की इलेस्टिसिटी आणि डक्टिलिटी जे की त्या स्टीलचा मेन भाग आहे, जे की इझी टू ॲसेस वर्क म्हणजे वर्कमॅनशिपला सोपं जाणार म्हणजे त्याची इलेस्टिसिटी, इलॉंगेशन. जेव्हा मी स्टील बेंड करतो ते इझी बेंड झालं पाहिजे, ह्या चेकिंग झाल्याच पाहिजे स्टीलच्या. नक्की नक्की. सर तुमचे बरेच प्रोजेक्ट झालेले आहेत आणि इथून सुद्धा तुमचे बरेच काही कामं आहेत मोठी मोठी, त्यामध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर केला आहे का मग? येस केलाय सर. ओके. कशी वाटली? खूप हेच इझी टू हँडल आहे, मीन्स इलॉंगेशन आणि डक्टिलिटी असल्यामुळे प्रॉपर त्या म्हणजे वर्क करताना लोकांना ते इझी लवकर बेंड होते. ओके. म्हणजे कडकपणा जे म्हणतात ते नाही आहे स्टीलमध्ये. हां, त्यामुळे इझी टू हँडलला खूप चांगली आहे आयकॉन स्टीलची गजाळी. ओके. ती वापरलीच पाहिजे. ओके ओके. सर तुमचा आतापर्यंतचा बेस्ट प्रोजेक्ट कोणता आहे, आयकॉनिक प्रोजेक्ट? आयकॉनिक प्रोजेक्ट हा सर माझा सार्वजनिक बांधकाम विभागामधील हा डिव्हिजन बिल्डिंग भोकर हा एक आतापर्यंतचा युनिक प्रोजेक्ट आहे, जे की प्रत्येक इंजिनियरचं स्वप्न असते की आपलं काहीतरी एखादी आपल्या हातून अशी काहीतरी एक वास्तू घडली पाहिजे जी की 100 वर्ष तरी तिचं आयुष्य असावं किंवा त्याहून जास्त असावं त्या वास्तूची. तर ती आणि वास्तुरचना बी खूप युनिक असायला पाहिजे. बरोबर. तशीच जी मी सार्वजनिक बांधकाम विभागातली जी डिव्हिजन बिल्डिंग आहे, PWD ची डिव्हिजन बिल्डिंग, ही महाराष्ट्रातली पहिली आणि देशामध्ये ती जी वास्तुरचना आहे किंवा तिचं जे आर्किटेक्चर व्ह्यू आहे, हे दोनच असे प्रोजेक्ट झालेले आहेत, जे की महाराष्ट्रात एक आहे आणि दिल्लीला एक आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या नांदेडमध्ये भोकर तालुक्यामध्ये आहे, म्हैसार रोडवरती आहे, जिचं की जी बिल्डिंग ती पूर्ण पॅराबोलिक आहे, चारही साईडनं पॅराबोलिक आहे आणि पूर्ण 5 स्टार ग्रीन रेटिंग आहे त्या प्रोजेक्टला. ती एक अशी युनिक बिल्डिंग आहे की जिच्याकडे बघून समाधान वाटतं की आपण इंजिनियर आहोत असं. ओके ओके ओके. आयकॉन कंपनीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आयकॉन कंपनीबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर राजुरी स्टील आणि आपले राठी सर यांनी जे राजुरी स्टीलचा जो ब्रँड केला, ह्याच्यामध्ये जे सगळ्यात मोठा हात जर असेल तर राठी सरांचा आहे. तर ते आणि आता यानंतर त्यांनी जे आयकॉन लॉन्च केलेला आहे, तर आता हा पण खूप मोठा ब्रँड झालेला आहे, तरी खूप चांगला आहे. ओके ओके. अभियांत्रिकी क्षेत्राच्या भविष्याबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे? भविष्य खूप चांगलं आहे. इथून पुढचे जे आहेत टेक्नॉलॉजी खूप इनोव्हेशन आहेत आणि रॅपिड चेंजेस येतात, त्यामुळं खूप अपडेट होत आहेत, त्यामुळे इकडे खूप स्कोप आहे. येस येस. सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. हां, सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे या फील्डमध्ये येण्यासाठी. सर्वच जण IT मध्ये नाही गेले पाहिजे, कारण की मूलभूत गरजपैकी एक आपली सिव्हिल इंजिनियर, मूलभूत गरजेमध्ये सिव्हिल इंजिनियर बी येतो, कारण की प्रत्येकाला घर हवंय, तर एक फंडामेंटल नीड्समध्ये पण घर येतं, त्यामुळे इकडे आलंच पाहिजे. इकडं स्कोप आहे, पण टाईम लागतो इनिशियली, एक 4-5 वर्ष जे की सेट होण्यासाठी, आपलं मार्केट होण्यासाठी. तर सर्वप्रथम तुम्ही इंजिनियरला भेट दिली पाहिजे. इंजिनियरकडून जे आपल्या घराची, आपल्याला कसं घर पाहिजे, आपल्याला कशी वास्तू पाहिजे, याच्यासोबत असा चर्चा इंजिनियरसोबत करून त्यानंतर एक बिफोर स्टार्ट ऑफ द वर्क ऑन ग्राउंड, फर्स्टली फायनल ऑन द पेपर इन द ऑफिस ऑफ इंजिनियर, देन यू कॅन स्टार्ट द वर्क ऑन द ग्राउंड. याचा इफेक्ट काय होणार, जर तुम्ही पूर्ण मार्गदर्शन इंजिनियरचं ठेवलं तर आपल्याला जायचे कमी बजेटमध्ये प्रॉपर घर झालं पाहिजे, आणि ही एक सर्वांची एक इच्छा असते. तर त्याला एक मग इंजिनियरकडे असल्यामुळे काय होणार की लेबर असतील किंवा स्किल लेबर असतील, यांच्याकडे पूर्ण अभ्यास असतो, कोणाला कोणतं काम काय नाही, आणि मटेरियल सिलेक्शन हे सगळं प्रॉपर असतं. त्यामुळे बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाचवता याचे रेग्युलर सुपरविजन असेल तर इंजिनियरचं. तर त्यामुळे आपलं घर पण कमी बजेटमध्ये तयार होतं. बरोबर. बरेच मार्केटमध्ये मटेरियल आहेत ज्याची की कॉस्टमध्ये खूप तफावत आहे, जे की रेड ब्रिक्सला ऑप्शन आहे, AAC ब्लॉक जे की फ्लॅशपासून बनलेले आहे, जे की मार्केटमधल्या वेस्ट प्रोडक्टपासून बनलेली आहे, आणि AAC ब्लॉक वापरल्यामुळे तुम्हाला काय रेग्युलर पद्धत जे की प्लास्टर करण्याची गरज नाही, त्याला POP बी करू शकतो आपण. मग तुमचा क्युरिंग टाइम वाचला, पैसे वाचले क्युरिंग करायचे, प्लास्टरचे पैसे वाचले, सिमेंट वाचलं. फक्त आउटर साईडला ह्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या केल्याच पाहिजेत.
इंटरनल साईडला गरजेच्या नाहीत. त्याच्यामुळं आपल्याला इथं कॉस्ट वाचवता येते. असे भरपूर गोष्टी आहेत इंटरनल जे की आपण पैसे खूप प्रमाणात वाचू शकतो. ओके 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 सर, तुमचा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट आयकॉनिक प्रोजेक्ट कोणता होता? हा झाला ना क्वेश्चन? नाही झाला. हो गया. ओके ओके सर, ज्यांना घर बांधायचं आहे किंवा ज्यांना एखादा मोठा प्रोजेक्ट करायचा आहे, अशा लोकांना नॉलेज नसतं काय काय लोकांना, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या इंटरव्ह्यूच्या माध्यमाने? या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी असा सल्ला देतो की आपल्या ओळखीतील इंजिनियरकडे पहिले धाव घ्या. त्यानंतर आपला प्रोजेक्ट त्यांना समजून सांगा. त्या इंजिनियरच्या सल्ल्यानुसार आपण जर काम केलं तरच आपला प्रोजेक्ट हा खूप यशस्वी होतो. नाहीतर मग कोणाच्या आदर इंजिनियर गेलो तर खूप, जेव्हा तुम्ही राहायला जाशाल घरामध्ये त्यावेळेसच आपल्याला खूप डिफिकल्टी जाणवतात. हे सर्व जर तुम्ही इंजिनियर कडून केलं तर आपला तो प्रॉब्लेम जाणवणार नाही. कारण की पूर्ण इझी टू ॲसेस असं कन्स्ट्रक्शन, प्लॅनिंग, स्टील डिझाईन हे सर्व प्रॉपर इलिव्हेशन असे सगळं प्रॉपर गोष्टी आहे. इंजिनियरच एकमेव सोल्युशन आहे. कारण की आपण जर स्वतःला काय झालं तर पहिले आपण डॉक्टरकडे जातो, डायरेक्ट मेडिकलवर जाऊन कुठल्याही पण टॅबलेट नाही खात. तसंच जर कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये आपल्याला काही माहिती नसेल तर आपण सर्वप्रथम इंजिनियरकडे आलं पाहिजे, इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे. भलेही तुमच्यानं काही हो, पण तुम्ही इंजिनियरच्या मार्गदर्शनानुसारच काम केलं तरच ह्या सर्व गोष्टी सक्सेस होतील. तुमच्या स्वप्नातील घर हे पण खूपच छान प्रकारे सक्सेस होईल. नक्की नक्की नक्की. आमच्या पण टीमच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात. बेस्ट लक. थँक्यू सो मच सर. तुमचं पण आभारी आहे जे की इंजिनियरला एक चांगला प्लॅटफॉर्म दिल्यामुळं खूपच चांगलं वाटलं. नाही तर सिव्हिल इंजिनियरला म्हटलं की साईट, घर याच्या व्यतिरिक्त काय नसतं. असं चांगला प्लॅटफॉर्म भेटल्यामुळं एक आम्हाला पण असं चांगलं जाणवलं की काहीतरी आहे कॉर्पोरेट लाईफ, जे की आम्ही आमच्या मार्फत संधी भेटली कोणा लोकांना बी समजून सांगायला की तुम्ही इंजिनियरकडून घर बांधून घ्या असं. नक्कीच नक्कीच नक्कीच. तुमच्या अनुभवांचा फायदा सर्व दर्शकांना होणार आहे, नक्कीच होणार आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू. ओके.